मित्रांनो नमस्कार. आपण दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो. आणि यावेळेस ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमोल येडगे सरांनी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून आयोजित करावा अशा सूचना दिल्या. आणि त्या अनुषंगानंच आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मान्यवरांना वेगवेगळ्या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. मी नंदकुमार बुटे, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आजचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सरांचं आणि या कार्यक्रमाला सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज या व्याख्यानमालेचं 10वं पुष्प या ठिकाणी गुंफण्याकरिता माझ्या समवेत आहेत प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सर, जे आंबेडकरवादी मराठी साहित्य या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे आयोजन कार्यक्रमाचं करण्यात आलेलं आहे त्यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी वरिष्ठ तांत्रिक निदेशक श्री राजेश देवते सर आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रो, प्राध्यापक डॉक्टर अशोक हरिभाऊ कांबळे आबासाहेब पार्वेकर महाविद्यालय यवतमाळ येथून सेवानिवृत्त झाले. ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि मराठी अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे ते सदस्य सुद्धा होते. आंबेडकरवादी कविता, आधुनिक मराठी कविता हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध कोणता, विचार संघर्ष, युगांतराच्या उजेडवाटा या पुस्तकांचं त्यांनी संपादन सुद्धा केलेलं आहे. आणि समुचित या त्रैमासिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत. वेगवेगळ्या स्मरणिकांचं सुद्धा संपादन त्यांनी केलेलं आहे, ज्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ, विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ, अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चंद्रपूर, समता पर्व स्मरणिका, अखिल भारतीय धम्म परिषद वटकळी अशा स्मरणिकांचं संपादन सुद्धा सरांनी केलेलं आहे. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले समता साहित्य अकादमी पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी पुरस्कृत सुद्धा करण्यात आलेला आहे. UGC पुरस्कृत संशोधन लेखन सुद्धा त्यांनी केलं. 30 लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. असे आंबेडकरवादी मराठी साहित्य या विषयावर आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे सरांचं मी शब्द सुमनांनी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि ही व्याख्यानमाला किंवा हे व्याख्यान सुरू होण्याच्या पूर्वी आपण ऐकूया माय मराठी मधील रचना प्राध्यापक डॉक्टर राहुल एकबोटे यांच्या रसाळ वाणीमधून. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी
पुष्पमोगरी जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठिया मराठिया मराठिया. डॉक्टर अशोक हरिभाऊ कांबळे, आंबेडकरवादी मराठी साहित्य. सर, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, तसेच माननीय उपजिल्हाधिकारी साहेब, तसेच मराठी भाषा अधिकारी साहेब, आयोजन समितीचे सर्वप्रथम मी आभार मानतो. मराठी भाषा संवर्धनाच्या संदर्भामध्ये आज आंबेडकरवादी मराठी साहित्य या विषयावर मी माझं काही चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आणि मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये आंबेडकरवादी साहित्याचा प्रवाह एक क्रांतिकारी घटना असा प्रवाह म्हणून ओळखला जातो. या साहित्याने सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक पातळ्यांवरती संशोधन झालेलं आणि त्यातून एक नवी विचारधारा, आंबेडकरवादी विचारधारा या साहित्याने प्रस्थापित केलेली आहे. आंबेडकरी लेखक, कवींना आणि त्यांच्या एकूण साहित्याला प्रामुख्याने 1960 नंतर दमदार आणि जोरकस अशा प्रकारचा एक प्रवाह मराठी साहित्यामध्ये आंबेडकरवादी साहित्यामधून निर्माण झाला. आंबेडकरवाद या साहित्याचा पाया आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा या साहित्याला आहे मुळातच. आणि म्हणून आंबेडकरवादी साहित्य हे आज भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवरती त्या साहित्याला एक मूल्य, वाङ्मयीन मूल्य प्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं. आणि त्या अंगाने आपण आंबेडकरवादी साहित्याचं मराठी साहित्यामध्ये जे योगदान आहे त्या योगदानामध्ये जे विचारवंत आहेत, जे समीक्षक आहेत, त्या साहित्यामध्ये सहकार्य ज्यांनी योगदान दिलं त्यामध्ये काही शाहीर आहेत. या साहित्याला म्हणजे मराठी साहित्याला आंबेडकरी शाहिरीने एक नवं परिमाण प्राप्त करून दिलेलं आहे. या संदर्भामध्ये डॉक्टर कृष्णा किरवले यांनी आंबेडकरी साहित्य वेद अशा प्रकारचं एक पुस्तक त्यांनी महाकवी डॉक्टर कृष्णा किरवले यांनी आंबेडकरी शाहिरी एक शोध अशा प्रकारचं एक त्यांचा ग्रंथही या संदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. महाकवी वामनदादा कर्डक, राजानंद गडपाळे, भाऊ फक्कड, दीनबंधू सेगावकर, केरुबुवा गायकवाड असे अनेक
भीमशाहीर त्या काळामध्ये होऊन गेले आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीला, आंबेडकरी साहित्याला गतिमान करण्याचा मोठा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केला आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी साहित्य गतिमान झालेलं आहे, ते होत राहणार, याबद्दल काही शंका नाही. आंबेडकरवादी साहित्याने मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या, मराठी साहित्य क्षेत्रात काही नवीन निकष आणले, हेच त्याचे पहिले आणि शेवटचे महत्वाचे कार्य म्हटले पाहिजे. आंबेडकरी साहित्याने मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने वास्तवाभिमुख करून जीवनातील समस्यांचा सामना करण्यास सिद्ध केले. आंबेडकरी साहित्याने जीवनातील शोषण, विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एक जनजागृती या निमित्ताने मोठ्या प्रमाणात झाली. वर्तमान जीवनाची व उद्याच्या समाजाची खरी ओळख ठेवायची असेल तर जीवनाची अवस्थेची जाण व भान करणे अत्यंत आवश्यक आहे. आंबेडकरी साहित्याने बहुजनांमध्ये जी अस्मिता निर्माण केली, त्या अस्मितेने त्यांना आपल्या जीवनाचे भयानक, विद्रूप आणि क्लेशकायक येण्याचे दुःख सरळसोटपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य मिळाले. दुःख, दैन्य, दारिद्र्य, अन्याय, अत्याचार, विद्रोहाच्या रूपाने या साहित्यातून नवीन विचार मोठ्या ताकदीने मांडण्यात आला. विद्रोहाचा बाणा धारण करणारे आंबेडकरी आक्रमक परंपरांवर तुटून पडणारे आणि उच्चवर्णीयांच्या संकुचित मनोवृत्तीचे, अपमानित वागणुकीची धारदारपणे चिरफाड करणारे, दलितांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे भयावह वास्तव प्रत्येक आरीतीने प्रकट करणारे आहे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. आंबेडकरी साहित्याने फार मोठी कामगिरी केलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी साहित्याच्या कक्षा आंबेडकरी साहित्याने फार रुंदावल्यात, त्या विस्तारितही झाल्यात, यात दुमत नाही. त्यावर संशोधन झालंय व होत आहे. आंबेडकरी साहित्याने आपला ठसा आणि प्रभाव सिद्ध केला. त्या साहित्याची ज्वालाग्राही प्रतिकार, क्रांतिकारकता, परिवर्तनवादी ओळख प्रथम झाली ती काव्य वाङ्मय प्रकारांमुळे. काव्य, कविता, कथा, कादंबरी, नाटक, स्वकथन, पथनाट्य असे एकूण सर्व वाङ्मय प्रकार आंबेडकरी साहित्य चळवळी साहित्यामध्ये जे आहेत, त्या साहित्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांचे योगदान साहित्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यासणारच आहोत. परंतु या साहित्याची नेमकी जी जाणीव आहे, वेदना, दुःख, जाच याला या साहित्याने वाचा फोडली. मांडाहानी, अवहेलना, पशुतुल्य जीवनाची भीषण शोकांतिका शब्दबद्ध केली ती केवळ आंबेडकरी साहित्याने. या साहित्याने अनुभव संपन्नतेतून जाणीवलक्षी पातळीवरून विद्रोह व्यक्त केला. वेदना, नकार, विद्रोह, चीड, संताप यातून व्यक्त होणारा अन्याय, आशय विद्रोहाची भाषा म्हणून जिवंतपणा आणणारा आहे. तसेच जाणीवांच्या पातळीवरून भाषा शैलीने बळ आणि सामर्थ्य करून दिलेले आहे. प्रज्ञाशील करुणा या शब्दांचा आशय बंधुता आणि न्याय इत्यादी मूल्यांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. वास्तवतेचा दाहक अनुभव, विजेचा लोळ झालेली, दुःखाचे उत्कट गाणे गाणारी, सभोवतालचे जग हादरवणारी ही कविता लक्षवेधी ठरलेली आहे. नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे, जवी पवार, यशवंत मनोहर, केशव मेश्राम, त्र्यंबक सपकाळे, दया पवार, वामन निंबाळकर, प्रल्हाद केंदवनकर असे असंख्य, डॉक्टर गंगाधर पानतावणे असे असंख्य आंबेडकरी साहित्यामध्ये जे साहित्यिक आहेत त्यांची आपण गणना केली जाते. प्रेरणेच्या आणि हे आंबेडकरी साहित्याचा जन्म
आंबेडकरी प्रेरणेच्या मातृकोशातून झाला. आंबेडकरी साहित्य आंबेडकरी आंदोलनातून जन्म पावलेले साहित्य आहे. आंबेडकरी जाणीवेला सामाजिक बांधिलकीचा कार्यकारण भाव प्राप्त झालेला आहे. आत्मसन्मान जागृत झालेली ही जाणीव आहे. जाणीवांच्या पातळीवरून सर्व उपेक्षित समाज घटकांशी संवाद साधणारी ही कविता आहे. सखोलता, जाणीवांची व्यापकता आणि सामाजिक बांधिलकीचे डोळत भान कवितेने प्राप्त करून दिलेले आहे. साहित्य हे परिवर्तनशील असतंच. व्यवस्थेनुसार साहित्याचे स्वरूप अंतर्बाह्य बदलत गेलेलं आहे. हा बदल साहित्याचे प्रयोजन, साहित्याच्या निर्मितीचे कारण, साहित्यातील घटक, साहित्यातील अनुभवाच्या अभिव्यक्तीच्या विविध पद्धती, साहित्याविषयीचा दृष्टिकोन आणि साहित्याविषयीची भूमिका, प्रेरणा आणि प्रवृत्ती साहित्याच्या प्रयोजनात महत्वाच्या असतात. आंबेडकरी साहित्याने मराठी साहित्याला नवा चेहरा दिला, बदल दिला. आपले गतकालीन आणि वर्तमानकालीन वास्तव अनुभव, समाज व्यवस्थेने दिलेले दाहक अनुभव हे साहित्य निर्मितीचे मूलद्रव्य आहे. अभिव्यक्तीसाठी स्वतःचीच बोली भाषा हे साहित्य वापरते. प्रयोजन, मूल्यद्रव्य आणि माध्यम यांच्या भिन्नत्वामुळे आंबेडकरी साहित्याचं हे वेगळेपण लक्षणीय स्वरूपाचं आहे. प्रत्येक मनासारखं जगण्याचा हक्क आहे, या विचाराचा वाहक इथे दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळात उपेक्षितांची स्थितीत सुधारणा होऊ लागल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी बहुजनांना स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार हे विचारतत्व दिले. शिक्षणाचा मार्ग दाखविला. स्त्रियांना आत्मसन्मान दिले. साधारणतः समाजरचनेच्या अनुसार व्यक्तीच्या मनाची जडणघडण अशा प्रकारची होत होती. जीवनातल्या चळवळीचा बरावाईट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या सांस्कृतिक जीवनावर होत असतो, अर्थात साहित्यावरही होतो. मराठी आंबेडकरी साहित्य निर्मिती ही आधुनिक प्रबोधन युगाशी संबंधित आहे. प्रबोधनामध्ये सामाजिक सांस्कृतिक घटना आहे. हे साहित्य मुख्यतः समूह मनाचे साहित्य आहे. समूहात्मकता, बांधिलकी, विद्रोह, संघर्षात्मकता, जीवन वास्तव या घटकांशी साहित्य निर्मितीचा संबंध आहे. जीवनाच्या, समाजाच्या बाह्य घटकांवर अधिक भर दिला गेला. ते समतेचे उद्दिष्ट त्या पाठीमागे असल्यामुळे दिलेले गेलेले आहे. आंबेडकरी साहित्याला नव्या समाजाची गरज आहे. तो समाज म्हणजे युगप्रवर्तक विचारांना चालना देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भामध्ये उद्देशून असे म्हणतात की आज समाज जीवन एकत्रीकरण प्रगत होणारे साहित्य निर्माण होत नाही. आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची नितांत गरज आहे. त्याशिवाय प्रबळ संघटनाही निर्माण होणार नाही. म्हणून साहित्य कलेतूनही मानवतावादी शास्त्र निर्माण व्हावयास पाहिजे. त्यासाठी साहित्यातून राष्ट्रोपयोगी क्रांतीची लाट उसळली पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्देशून म्हटले आहे. साहित्य निर्मिती मागे उद्दिष्ट जर कोणते असेल तर ते समाज परिवर्तनाची पोषक ठरणारी कृतिशील मने घडविणे हे आहे. हे साहित्य विशिष्ट जीवन वास्तवतेवर कटाक्षाने भर देणारे आहे. वास्तवता आणि साहित्य यांच्या परस्पर संबंधाचा या साहित्याने विचार केला आहे. सतत नव्या प्रबोधनाची वारी यात दिलेली आहे. समाज नव्याने घडवायची उत्कृष्ट आकांक्षाही इथे आहे. त्या दृष्टीने हे आंबेडकरी साहित्य वाटचाल करताना, गतिमान करताना दिसून येते. आंबेडकरवादी साहित्याचे प्रयोजन आणि आंबेडकरवादी साहित्य ज्या विचारांवरती आधारित आहे तो आंबेडकरवाद आपण समजून घेणे सर्वप्रथम मला वाटते या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आंबेडकरवादाच्या संदर्भामध्ये आंबेडकरी साहित्याची, आंबेडकरी चळवळीतील योगदान महत्वपूर्ण स्वरूपाचे आहे. आंबेडकर साहित्य
क्रांती सन्मुख साहित्य आहे. या साहित्याने मराठी साहित्याला प्रचंड हादरा दिला आणि नवे युग प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या साहित्याने आवाज बुलंद केला आणि लेखण्या तळपल्या, दिशा उजळल्या, आदिवासींना बोलतं केलं, भटक्या विमुक्तांना स्वत्वाची जाणीव करून दिली. सर्वहारा समाज अस्मितेच्या अस्तित्वाच्या लढाईचा एक भाग ठरला. मानवी मूल्य आंबेडकरवादी प्रेरणातून साकारलेली असतानाच सभोवतालच्या वातावरणातून सूक्ष्म निरीक्षणाची जोड प्राप्त झालेली आहे. समानतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा आणि न्यायाचा विचार सजविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी जीवन समृद्ध करण्यास आंबेडकरवाद आंबेडकरी चळवळीसाठी दिशादर्शक ठरला आहे. आंबेडकरवाद हा केवळ समाजक्रांतीच्या विचारातील नवे वैचारिक आंदोलन तर आहेच, शिवाय समाजाचे पुनर्निर्माण करणारा कृती कार्यक्रम सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा बुद्धी प्रामाण्यावर आधारित आहे. सर्व तर्क, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांचा स्थायी भाव होता. सर्वंकष, सर्वसमावेशक तत्वज्ञान आंबेडकरवादामध्ये आहे. या संदर्भामध्ये डॉक्टर गंगाधर पानतावणे, अस्मिता दर्शकार यांनी असं म्हटलेलं आहे. आंबेडकरवादाच्या संदर्भात ते असे म्हणतात की आंबेडकरी तत्वज्ञानाने एक विचार युगच निर्माण केले. हे विचारयुग क्रांतिगर्भ जीवननिष्ठेचे होते, आत्मजागृतीचे होते आणि म्हणूनच वर्णवादी समाज रचना, धर्मादाक्ष, शोषण, शब्द प्रामाण्य, अंधश्रद्धा, व्यक्तिपूजा, देव व दैव शरणता यांची निषिद्धता आणि बुद्धी प्रामाण्य, तर्कनिष्ठा, मानवी हक्क व मानवी संघर्ष, समता व मानवी प्रतिष्ठा यांची स्वीकृती हा आंबेडकरी तत्वज्ञानाचा जाहीरनामा होता. तर विचारवंत डॉक्टर रावसाहेब कदबे असे म्हणतात की आंबेडकरवाद म्हणजे समाजवादाची, समाज रचनेच्या निर्मितीसाठी या जगाची जी पुनर्रचना करावी लागेल, त्यासाठी धम्माच्या साहाय्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर उभ्या असणाऱ्या लोकशाहीची निर्मिती करण्याची प्रेरणा देणारे समाज विज्ञान या आंबेडकरवादामध्ये आहे. तर प्रसिद्ध विचारवंत साहित्यिक राजा ढाले असे म्हणतात की आंबेडकरवादाचंही अंतिम ध्येय अर्थातच नवीन मूल्यांवर आधारित नवीन माणूस निर्माण करणे हीच आहे. काल आमच्यावर व्यवस्थेनं लादलेला दलितत्वाचा मुखवटाच आता आम्हाला फेकून द्यावायचा आहे. आता आम्हाला या जुलमी व्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलायचा आहे. हे सामर्थ्य या देशात केवळ फुले आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये आहे. तर सुप्रसिद्ध विचारवंत समीक्षक डॉक्टर यशवंत मनोहर असे म्हणतात की आंबेडकरवाद हे संपूर्ण मानवी जीवनाच्या गतिमानतेचे तत्वज्ञान आहे. या दर्शनात चारवाक, बुद्ध, कपिल ही आदरणीय मानलेली बहुजन हिताची, बहुजन सुखाची परंपरा आहे. आंबेडकरवाद हे जातीवर्ण वर्गविहीन समाज निर्माण करण्याचे आजचे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे. बहुजनांच्या साहित्याचे त्या युगसंगत आशय आणि जाणीवेचा उजेड देणारे तत्वज्ञानही आंबेडकरवादामध्येच आहे. आंबेडकरवादी साहित्याला गतिमान देण्यासाठी भीमशाहिरांनी त्या काळामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ वामनदादा कर्डकांपासून जे काही भीमशाहीर झालेले आहेत किंवा ज्या ज्या भीमशाहिरांनी आंबेडकरी साहित्य विचाराला गतिमान केलेले आहे, त्यामध्ये यवतमाळ येथील राजानंद गडपाळे सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्य चळवळीला गतिमान केलेले आहे. ते असे म्हणतात, वामनदादा असे म्हणतात की तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, वादळ वारा, पाऊस धारा, मुळे ना आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तर राजानंद गडपाळे, त्यानंतर श्रीधर मोहोळ, पेरुजी गायकवाड असे अनेक भीमशाहीर त्या काळामध्ये होते. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि वामनदादा कर्डकांना, राजानंद गडपाळेंना यांना सुद्धा संमती म्हणजे एक सन्मान पत्र सुद्धा त्या काळामध्ये बाबासाहेबांनी गायनाच्या संदर्भामध्ये लिहिलेलं होतं. हा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. परंतु या साहित्याला
गीतक भीमकारांनी म्हणजे भीमशाहिरांनी आणि जलसाकारांनी पुढे घेऊन जाण्याचं मोठं कार्य केलेलं आहे, हे आपण विसरूही शकत नाही. आणि म्हणून भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता मुळापासून नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून विचाराला अधिष्ठान दिले. त्यांनी ग्रंथलेखनातून, भाषणातून, आंदोलनातून सम्यक क्रांतीचा लढा उभारला होता. समाजाची मानसिकता बदलविण्याचा प्रयत्न करून नव्या समाजाची, देशाची स्वप्न त्यांनी बघितले होते. ते साकार करण्याचा त्यांचा मानस खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मानव मुक्तीसाठी लढा होता. त्यांचे सामाजिक तत्वज्ञान स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनवादाचा पुरस्कार करून, समतादृष्टी समाज निर्मितीचे लेखन करून साहित्याचा आविष्कार करावा ही मूलगामी दूरदृष्टी ठेवून साहित्य विषय व वाङ्मयीन दृष्टी अधोरेखित केलेली आहे. समाजाच्या संरचनेत अर्थात व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन आणल्याशिवाय सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया घडून येणार नाही आणि मूलगामी परिवर्तन घडून येणार नाही असा त्यांचा विश्वास होता. आंबेडकरवाद या देशाचा भवितव्यवाद आहे. आंबेडकरी साहित्य मानवाच्या माथ्याच्या व प्रतिगामी प्रवृत्तीला मोठमाती देऊन नवपरिवर्तनाचे नाते निर्माण करणारे साहित्य आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या धर्मांतराने बहुजनांच्या संस्कृतीला प्रारंभ झाला. मराठी साहित्यातील बुद्धी प्रामाण्यवादाचा पुरस्कार धर्मांतरामुळे अधिक प्रभावपूर्णपणे मानला गेला. आंबेडकरी साहित्य हे मराठी वर्तमानातील यातनांची, अन्यायाचे आणि व्यथांचे लेखी या साहित्याने मराठी भाषेच्या अजिंठ्यात खोदून चिरस्थायी केली आहे. आंबेडकरी साहित्याने जीवन मूल्यांच्या अंगाने जो विचार पेरला तो सरळ या देशातील प्रस्थापित साहित्याला विचार प्रवृत्त करणारा ठरलेला आहे. प्रतिगामी साहित्यिकांना या साहित्याने मानवतावादी दृष्टी रुजविण्यात प्रवृत्त केले, हेच या साहित्याचे खरे गमक आहे. धर्मांतरामुळे मूल्यांतर घडून आले. आंबेडकरी साहित्याला विद्रोहाचे तत्वज्ञान पुढे मिळाले आणि युग साहित्य निर्माण झाले. त्यांचा स्वतंत्र चेहरा, स्वतंत्र अस्तित्व या साहित्याला मिळालं. एकूणच मराठी साहित्य विश्वातील ते नव्या जाणीवेचे साहित्य करणे. मराठी साहित्याच्या बाजूने या साहित्याने उफाळलेली नदी म्हणून प्रवास सुरू केला. क्रांतीची खरी उत्कट आणि अपर्यायी उष्णता या साहित्याने व्यक्त केली आहे. आदरणीय म्हणा वानखेडे यांनी आंबेडकरवादी साहित्याच्या तत्वज्ञानाचा पाया घातलेला आहे. अस्मिता दर्शका डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी वाङ्मयीन चळवळ उभी केली. या वाङ्मयीन चळवळीमध्ये बाबूराव बाबुल, डॉक्टर यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, दया पवार, नामदेव ढसाळ, प्रई सोनकांबळे, अर्जुन डांगळे, माधव कोंडविलकर, शरणकुमार लिंबाळे, प्रेमानंद गजवे, बंधू माधव, अविनाश डोळस, त्र्यंबक सपकाळे, योगीराज वाघमारे, वामन भुवाळ, लोकनाथ यशवंत, आनंद गायकवाड, प्राध्यापक सागर जाधव, डॉक्टर प्रकाश खरात, प्रमोद वाळके, अशोक गुरगोरे, वसंत शेंडे, डॉक्टर वसंत शेंडे, प्राध्यापक सतीश्वर मोरे, भास्कर चंदनशिव, डॉक्टर योगेंद्र मोरे, मेश्राम, डी.वाय. हाडेकर असे असंख्य मंडळी या मंडळीने या साहित्याला, आंबेडकरवादी साहित्याला भक्कम पायावरती उभे केलेले आहे. आंबेडकरवादी कवितेचा एक जोरकस प्रवाह आंबेडकरवादी साहित्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तो निर्माण होत आहे. आंबेडकरी साहित्याला काव्य प्रकार हा अतिशय प्रभावी आणि समतोल असल्याचे स्पष्ट जाणवते. या कवितेतून आंबेडकरवादी भूमिका स्पष्ट झालेली आहे. काळाचे आणि वास्तवतेचे कवितेला अधिक भान आहे. नामदेव ढसाळ आपल्या एका कवितेमध्ये असे म्हणतात की सूर्यफुले हाती देणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सर्वोन्मुख झालेच पाहिजे. तर डॉक्टर
डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात की जाताना मुक्याने जाणार नाही, या पसाऱ्याला शाप देऊन जाईल. येताना उत्तरे घेऊन आलो होतो, जाताना प्रश्न घेऊन निघून जाईल. म्हणजे भाषिक अंगाच्या दृष्टिकोनातून आंबेडकरवादी कवितेचा आपण अभ्यास मुळातूनच केला पाहिजे. आणि म्हणून अभिव्यक्ती भाषिक रूपात जी प्रकट झालेली आहे त्या दृष्टिकोनातून ज्या कवींनी ही कविता निर्माण केली, उदयास आली, त्यामध्ये वामन निंबाळकरांची पण एक अत्यंत महत्वाची आणि गाजलेली कविता, त्यांची माय नावाची पण कविता गाजलेली आहे. त्यासोबतच त्यांनी शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा, शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा, शब्द विधवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची, असं त्यांनी म्हटले आहे. तर हिराबाई बनसोड यांनी 1960च्या नंतर जो प्रवाह, कवितेचा जो प्रवाह गतिमान झाला, त्यामध्ये कवयित्री म्हणून त्यांनी जे मोठं योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये ते एका कवितेमध्ये म्हणतात की ही माझी क्रिया, हिराबाई बनसोड, ही माझी क्रिया आमच्या कर्मठ संस्कृतीवर आहे, जिने आम्हाला बंद कोठडीत कैद केले आहे. जिथे आम्हाला बहिष्कृत आयुष्याचं दान आहे, तिथला वारा आम्हाला परक्यासारखा वागवितो. तर ज्योती लांजेवार अशा म्हणतात की बाबासाहेब आमच्या एकुलत्या एक आभाळाचा चंद्र आहेस, बाबासाहेब आमच्या एकुलता एक आभाळाचा चंद्र आहेस, ज्याच्या आयुष्याला ग्रहण लागेल अशांचा तू सूर्य आहेस. तर प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत असे म्हणतात की तुमच्या आमच्या दिशाच वेगळ्या, तुमच्या आमच्या दिशाच वेगळ्या, आम्ही आडवे झाल्यावरच तुम्ही उभे होता. अशा पद्धतीची एक भावना त्यांनी व्यक्त केली. तर भुजंग मेश्राम असे म्हणतात, आदिवासी साहित्यिक भुजंग मेश्राम या ठिकाणी आपली भावना व्यक्त करताना म्हणतात की आता सापडलाय नाग नदीचा उगम, आता सापडलाय नाग नदीचा उगम, आता सापडलाय एक चिंडी, आता नागवन पेटले आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सागर जाधव असे म्हणतात की या वाटांनी जागोजाग उजेडाची झाडं, या वाटांनी जागोजाग उजेडाची झाडं लावून युगायुगाचा काळाकुट्ट इतिहास उजेडाने रंगवणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर उषा किरण आत्राम अशा म्हणतात की जोहार करणारे हात आणि जोहार करणारे आमचे हात आम्ही कापून फेकले, आता शस्त्राशिवाय हातात काहीही नाही, असं लोकनाथ यशवंत म्हणतात. आणि शहरात तुम्ही असता निर्वासी, या शहराने आपल्याला काय दिलं, तुम्हाला आणि मला जे काय दिलं ते क्रांतीबाने आणि क्रांती सूर्यानेच ना, असे अरुण काळेही म्हणतात. तर जावेद कुरेशी असे म्हणतात की समतेचे तुफान पेलण्यासाठी पहा केव्हाचेच पेटलेत रे फुले आंबेडकर चंदन वृक्ष, समतेचे तुफान पेलण्यासाठी पहा केव्हाचेच पेटलेत रे फुले आंबेडकर चंदन वृक्ष, आपल्याच कापल्यासाठी, अशा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर केतन पिंपळापुरे, एक दिवस धबधे गेलत ही माती, चला आपण सर्व मिळून नव्या युगाच्या जन्मोत्सवाची तयारी करूया. अशा प्रकारच्या एक उत्कट भावना, एक अशा प्रकारची एक सामाजिक परिवर्तनाची एक विशेष भावना कवी आंबेडकरवादी कवी व्यक्त करतात की या दृष्टिकोनातून की या देशामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे. हा भारतामध्ये असणारा जो एकूणच समाज आहे, त्या समाजामध्ये समता प्रस्थापित जर झाली तर या देशात मध्ये एक नवीन क्रांतिकारी असं सामाजिक क्रांतिकारी वातावरण निर्माण होईल आणि त्यामधून माणूस माणसासारखा वागायला लागेल. अशा प्रकारची भावना या कवींनी या कवितेतून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आंबेडकरवादी कविता, कथाकार किंवा जे जे काही वाङ्मय प्रकार आंबेडकरवादी साहित्यामध्ये आहेत, म्हणजे कवितेमध्ये प्रामुख्याने आपण जे काही कविता अभ्यास, ज्याचा कवितेचा अभ्यास आपण करायला पाहिजे, त्यामध्ये नारायण सुर्वे यांचे माझे विद्यापीठ हे काव्यसंग्रह आपण अभ्यासले पाहिजे. उत्खनन केशव मेश्राम
कोनवाळा हा काव्यसंग्रह दया पवार, उत्थान मुंपा यशवंत मनोहर, गोलफिटा नामदेव ढसाळ, तुझी इयत्ता कंची नामदेव ढसाळ, गावकुसाबाहेरील कविता वामन निंबाळकर, नाकेबंदी जमी पवार, छावणी हत्या आहे अर्जुन डांगळे, निळ्या पहाडाच्या कविता बापूराव जगताप, ठिंगी रविचंद्र हडसनकर आणि दिशा ज्योती लांजेवार, केतवन भगवान सवाई, आता होऊन जाऊ द्या लोकनाथ यशवंत, असे अनेक काव्यसंग्रह आहेत की ते काव्यसंग्रह एकदा तरी आपण सर्वांनी त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. कथेच्या संदर्भामध्ये मरण स्वस्थ होत आहे बाबूराव बागुल, जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुल, ही बांधावरची माणसं अर्जुन डांगळे, बेनवाड वामन होवाळ, वारसदार वामन होवाळ, हे कथासंग्रह सुद्धा अत्यंत अभ्यासनीय अशा प्रकारचे आहेत. मरण वरात भगवान सवाई आणि बामणवाडा रामनाथ चव्हाण. तर आत्मकथेमध्ये जर आपण विचार केला तर एक मोठं दालन आंबेडकरवादी साहित्यामध्ये आत्मकथन स्वकथनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समृद्ध केलं. या भाषेलाच नव्हे तर एकूणच साहित्याला गतिमान करण्याचं काम आत्मकथा आणि स्वकथनाने केलेलं आहे. त्यामध्ये बलूत हे दया पवारांचं आहे, तर मुक्कामपोट देवाची गोष्टी माधव कुंडविलकर, काठ्यावरची फोटो उत्तम बंडू तुपे, डावकी रुस्तुम अचल खान, अंतस्फोट कुमुद पावळे, अक्करमाशी शरणपूर्ण लिंबाळे, उपरा लक्ष्मण माने, उचल्या लक्ष्मण गायकवाड, आभराम पार्थ पोळके, मिटलेली कवाळ मुक्ता सर्वगोड, तिनं आमचं बेबी कांबळे, बेरड भीमराव बस्ती, असे असंख्य अनेक साहित्य कृतींनी स्वकथनांनी आंबेडकरवादी साहित्याला एक नवी दिशा, एक नवी प्रेरणा देण्याचं काम या साहित्याने केलेलं आहे. त्या संदर्भात आपण आंबेडकरवादी साहित्यातील जे विचार आहेत ते आपण या दृष्टिकोनातून समजून घेतले पाहिजेत. आणि प्रत्येक माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार आपल्या देशामध्ये प्रत्येक माणसाला मिळालेला आहे. स्वातंत्र्यानंतर हे जे साहित्य प्रवाह मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेले आहेत, त्या काही सर्वहारा साहित्य प्रवाहाला प्रेरणा देण्याचं काम सुद्धा आंबेडकरवादी साहित्याने केलेलं आहे. आदिवासी साहित्य असो, जनवादी साहित्य असो, ग्रामीण साहित्य असो, एकूणच मराठी साहित्याला एक नवी भूमिका, एक नवी आचारशिला देण्याचं काम हे आंबेडकरवादी साहित्याने केलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आंबेडकरी साहित्याचा प्रवाह मराठी अत्यंत महत्वाचा आणि मूलगामी परिवर्तनवादी वाङ्मय प्रवाह म्हणून ओळखला जातोच. आंबेडकरी साहित्यातील नव्या सामाजिक जाणीव आणि नव्या वाङ्मय प्रवृत्तीचा व्यक्ती प्रभावी मूल्य विचार, पुरोगामी दृष्टीने नवे भान, नवे आकलन, नवा दृष्टिकोन देणारा ठरला. हा निर्विवाद आहे. कोणत्याही मानवी सामाजिक वाङ्मयीन चळवळी मागे माणुसकीचे वैचारिक पाठबळ आणि वागणे नीतिमत्तेचे भक्कम आधारस्तंभ उभे आहे. म्हणूनच या साहित्याला विचारवंत लेखक, समीक्षक, संशोधक यांचं योगदान आहे. एवढंच नव्हे तर चित्रकार म्हणून या आंबेडकरवादी साहित्यालाही मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने प्राध्यापक प्रमोदबाबू रामटेके आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बळी खैरे यांचे सुद्धा योगदान आंबेडकरवादी साहित्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आंबेडकरवादी साहित्य
मध्ये ज्यांनी समीक्षा केली ते सुरुवातीचे डॉक्टर मना वानखडे, प्राचार्य मबी चिटणीस, प्राध्यापक डॉक्टर राघव जाधव, डॉक्टर भालचंद्र फडके, डॉक्टर जनार्दन वाघमारे, शरद पाटील, विस जोग, दंबा सरदार, मसू पाटील. तर आंबेडकरी चळवळीतील प्रत्यक्ष विचारवंत समीक्षक लेखकांनी अर्थातच बाबूराव बागुल, शंकरराव खरात, वसंत मूल, राजा ढाले, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, गंगाधर पानतावणे, रावसाहेब कजबे, अरुण कांबळे, अर्जुन डांगळे, ताराचंद खांडेकर, दत्ता भगत, सुधाकर गायकवाड, डॉक्टर भाऊ लोखंडे, योगेंद्र मेश्राम, अनिल गजबिये, DY हाडेकर, सुगंधाताई शेंडे, कुमुद पावळे, नलिनीताई लडके, डॉक्टर ज्योती लांदेवार या सर्वांचा समावेश या साहित्य मध्ये करावा लागतो. प्रज्ञा पवार, उर्मिला पवार आदींच्या वैचारिक साहित्याला नवनव्या दिशा, नवा दृष्टिकोन आणि नवे निकष प्रगल्भ होत जाणाऱ्या जाणीवा या सर्वांमुळे आंबेडकरी साहित्य आपल्या मूळ सिद्धांतावर आणखी दृढ, व्यापक दृष्टीने सर्वंकष वाङ्मय झालेले आहेत या शंका नाही. आंबेडकरी साहित्याची चळवळ ही सृजनशील, निर्मितीशील, कलावंत कार्यकर्त्याची चळवळ म्हणून गतिमान होत राहील यात प्रश्नच नाही. आंबेडकरी साहित्य प्रवाहाला दोनदार, दमदार, जोरकस आणि स्वतंत्र गती आज प्राप्त झाली ते या साहित्य विचारवंत लेखक सगळ्या एकूणच या योगदानामुळेच निर्माण झालेली आहे. आंबेडकरी साहित्य प्रवाहाकडे पुन्हा समीक्षकांचं लक्ष लागेल अशी आशा मात्र मराठी समीक्षकांनी याकडे जास्तीत जास्त अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हा प्रवाह अधिक त्या दृष्टीने गतिमान जर करायचा असेल तर समीक्षकांनी हा प्रवाह, या समीक्षकांनी या साहित्याची नव्याने समीक्षा करण्याची गरज निर्माण झालेली आहे. नव्या तेजाने मराठी साहित्याच्या प्रांगणात हे साहित्य तळपत आहे. समताधिष्ठित समाज व मानवाला प्रतिष्ठा मिळवून देणे हे या साहित्याचा मुख्य हेतू आहे. आंबेडकरी साहित्याचे, आंबेडकरी चळवळीतील योगदान महत्वपूर्ण स्वरूपाचे आहे. आंबेडकरी साहित्य क्रांती सन्मुख साहित्य आहे. या साहित्याने मराठी साहित्याला प्रचंड हादरा दिला आहे. नवे युग प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या साहित्याने केलेला आहे. प्रसिद्ध हिंदी कवी दुष्यंत कुमार यांनी सुद्धा त्यांची एक कविता फार महत्वाची आहे. ते असे म्हणतात की हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमें चाहिए सूरत बदलनी चाहिए. अशा प्रकारची एक आशा दुष्यंत पवारांनी हिंदी साहित्यामध्ये, हिंदी कवितेतून व्यक्त केलेली आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. भाषा कोणतीही असो, परंतु भाषेच्या माध्यमातूनच मानवाची संस्कृती, माणूस ज्या पद्धतीने जगतो आहे त्या सगळं जगण्याचं एकूणच चित्रण या साहित्यामधून करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतो. आंबेडकरवादी साहित्यामध्ये सुद्धा हेच झालं. जे वास्तव होतं, जे त्यांनी भोगलेलं होतं, जे त्यांनी अनुभवलेलं होतं, त्याचं चित्रण प्रामुख्याने आंबेडकरवादी साहित्यामध्ये आहे. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी साहित्य गतिमान झालेलं आहे की या साहित्यामध्ये नवे नवे लेखक आज निर्माण झालेले आहेत. त्या लेखकांचे वैचारिक लेखनामध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर नवीन नवीन लेखक आज वैचारिक लेखन मोठ्या प्रमाणामध्ये. तर आज आपल्याला नवीन जे लेखक आहेत म्हणजे त्याप्रमाणे डॉक्टर युवराज मानकर सारखे किंवा असे असंख्य विचारवंत लेखक आहेत. डॉक्टर चिंतामण कांबळे सारखे लेखक आहेत. डॉक्टर वसंत शिंदे सारखे लेखक आहेत. हे वैचारिक लेखन मोठ्या प्रमाणामध्ये करीत आहे. आणि या वैचारिक लेखनाचा जर अभ्यास मराठी समीक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जर केला, ते जर आणखी मोठ्या प्रमाणात पुढे आणलं तर एक नवीन मराठी साहित्यामध्ये एक
सामाजिक क्रांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. की या दृष्टिकोनातून 1920 ते 1956 या डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाच्या क्रांतिकारी लढ्याने इतिहासातील प्रबोधनाचे पर्व सुरू झाले आणि त्यातूनच शोषितांच्या जीवनाला व सांस्कृतिक विचाराला चालना देणारे शास्त्र आकारास आले. व्यक्तिमनाला विज्ञानवादी, बुद्धी प्रामाण्यवादी, समताधिष्ठित मूल्य जाणीवा देऊन इतिहास, संस्कृती व सामाजिक जीवनाला नव्याने मांडण्याचे कार्य आंबेडकरवादी साहित्याने केलेले आहे. एक व्यक्ती ही विचारधारा नव्हे तर आंबेडकरवादात सामावलेली ती विचारधारा आहे. आंबेडकरवादामध्ये भूतकालीन समाज रचनेचा शोध घेऊन वर्तमानात नव समाज निर्मितीच्या दृष्टिकोनातून समाज जीवनाचे वास्तव चित्र रेखाटले जात आहे. समग्र परिवर्तन व मानवाचे क्रांती विज्ञान हे या आंबेडकरवादी साहित्यामध्ये निर्माण झालेलं आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता मुळापासून नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून विचाराला अधिष्ठान दिले. त्यांनी भाषणातून, ग्रंथलेखनातून, आंदोलनातून सम्यक सामाजिक क्रांतीचा लढा उभा केला आणि म्हणून आज तोच लढा कार्यकर्त्याच्या माध्यमातून, कवीच्या माध्यमातून, एवढंच नव्हे लेखन करणाऱ्या साहित्यिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनवादाचा पुरस्कार करून समताधिष्ठित समाज निर्मितीचे लेखन करून साहित्याचा आविष्कार करावा ही मूलगामी दूरदृष्टी ठेवूनच साहित्य विषय व वाङ्मयीन दृष्टी अधोरेखित केलेली आहे. समाजाची एकूणच भूमिका जी आहे आंबेडकरवादी, त्या भूमिकेतूनच जगून आपण आपला विचार साहित्यामधून प्रवर्तित केला पाहिजे, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आंबेडकरवादी साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. वारे सारे डोंगर लाटा, हिरवा काठा, वा तुफान प्राण पिसाळून, सारा सागर काळा खणून, असे महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मराठी साहित्याच्या निर्मितीवर सर्वार्थाने आणि जोरकसपणे परिणाम झालेला आहे. बाबूराव बाबूल असे म्हणतात की ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची, ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची, त्यांनीच ती सुधारली पाहिजे. देश सोडून अथवा मिशन उद्योग, असं त्या काळामध्ये त्यांनी म्हटलं. कमी संघर्ष सिद्ध होऊ लागला होता. आंबेडकरी साहित्य जीवनातल्या वास्तव प्रश्नांना हे साहित्य सामोरे जाते. व्यापक अर्थाने जीवनवादी हे साहित्य असल्यामुळे या साहित्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अधिष्ठान आहे. हे साहित्य माणसाकडे एक मूल्य म्हणून पाहतो. स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या परंपराविरुद्धही हे साहित्य बंड करतं. हे साहित्य जसं बंडखोरपणा करतं, हे साहित्य विद्रोह आणि क्रांतीच्या स्वरूपामध्ये पुढे येतं. त्या पाठीमागे या साहित्याची एक भूमिका आहे की समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे, असं या साहित्यात पाठीमागे एक भूमिका दडलेली आहे आणि तीच या साहित्यातून मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झालेली आहे. हे साहित्य व्यक्तिवादी साहित्य नसून हे समूहवादी साहित्य आहे. समूहाने निर्माण केलेली ही निर्मिती आहे आणि वेगवेगळ्या साहित्याच्या, वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून या साहित्याचं ध्येय हे पुढे आलेले एकूण आपल्याला दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्याच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती आपण भूमिका समजून घेतली पाहिजे. कारण आंबेडकरी साहित्यातील काव्य प्रकार हा अतिशय प्रभावी अशा प्रकारचा काव्य प्रकार आहे आणि हा सर्वात प्रभावी अशा प्रकारचा काव्य प्रकार आहे. आणि या कवींनी
आंबेडकरवादी कवितेमध्ये एक नवीन क्रांतिकारी भूमिका घेतली आणि त्या दृष्टिकोनातून या साहित्याला त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी जीवनाचे साहित्य हे मानवासाठी आहे, त्याच्या उत्थानासाठी व कल्याणासाठी आहे. माणूस हा या साहित्याचा अभिव्यक्तीचा केंद्र आहे. माणसाचा व जीवनाचा शोध घेण्याचे कार्य या साहित्याने केलेलं आहे. आणि म्हणून हे साहित्य सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून या साहित्याचा या देशाच्या इतिहासामध्ये, मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये खरोखर एक नवीन भूमिका घेऊन आलेलं हे साहित्य आहे. आणि हे निश्चितच मोठ्या प्रमाणात आपल्याला जे दिसत आहे त्याचं कारण असं आहे की या साहित्याला एक दिशा आहे, या साहित्याला एक परिवर्तनाची गती आहे आणि त्या परिवर्तनाच्या गतीने हे साहित्य पुढे यापुढेही आणखी गतिमान होईल अशा प्रकारची आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आंबेडकरवादी साहित्याने भारतातीलच नव्हे तर जगातील समता बुद्धिवादी संस्कृतीशी म्हणजे मानवी प्रतिष्ठेचा सन्मान करणाऱ्या खऱ्या आणि उच्च संस्कृतीशी नाते जोडलेले आहे. आंबेडकरवादी साहित्य जीवननिष्ठ आहे. मूल्यभावाच्या दृष्टीने जीवनाचे सम्यक आकलन आणि भाषा या माध्यमातून त्याचे सम्यक प्रकाशन झालेले आहे. आंबेडकरवादी साहित्यात कविता, कथा, कादंबरी, स्वकथन, रंगभूमी, चित्रकला, वैचारिक निबंध, पथनाट्य या वाङ्मय प्रकारातून आंबेडकरी साहित्य मोठ्या प्रमाणात गतिमान झालेले आहे. या साहित्याने मानवतावाद, जडवाद, इहवाद, याला इंग्रजी सेक्युलरवाद असंही म्हणतो आपण, जीवनदृष्टी स्वीकारलेली असून समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही मूल्ये या साहित्यातून मोठ्या प्रमाणात रुजवलेले आहे. आंबेडकरी साहित्याचा अगदी प्रामाणिक हेतू आहे तो समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा. या समताधिष्ठित समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा फुलेंचे, शाहू महाराजांचे विचार या साहित्याला अधिक गतिमान करेल अशा प्रकारे आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि कवितेच्या काही संदर्भामध्ये आंबेडकरवादी साहित्यिक प्रस्थापित समाज विरुद्ध पेटून उठलेले दिसत असले तरी त्यामागे मानवी मूल्यांसाठी संघर्ष मात्र दिसून येतो, हे लक्षात आपण घेतले पाहिजे. आंबेडकरी साहित्य हे बहुजनांच्या चळवळीचे एक सांस्कृतिक फलित आहे. ही चळवळ व्यवस्थेला, परंपरेला नकार देते आणि दुसरीकडे एक माणूस जगण्यासाठी जी व्यवस्था लागते त्या व्यवस्थेचाही एक नवीन उद्घाटनही हे साहित्य करते. व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करते आणि मानव मुक्तीचे स्वप्नही ते साकार करते. आंबेडकरी साहित्यात नकार, विद्रोह, वेदना आणि मानवता याचा शोध धारदारपणे व्यक्त झालेला आहे. आणि म्हणून या साहित्यामध्ये प्रतिभा राजानंद सुरडकर, सरिता दांभोळे, संध्या रंगारी, मीना गजबिये, उषा भालेराव, धम्मज्योती कांबळे, आशा थोरात, उषा साळवे, सुरेखा भगत या
भगिनींच्या पण कविता या आंबेडकरवादी साहित्यामध्ये एक समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल अतिशय महत्वाची समजली जाते. त्या दृष्टीने आपण आंबेडकरवादी साहित्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मित्र, मला आंबेडकरवादी मराठी साहित्य या विषयावर माननीय संयोजक आणि संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आयोजक यांनी जी संधी दिली, मराठी भाषा पंधरवडा या सप्ताहामध्ये त्यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आंबेडकरवादी मराठी साहित्य ही एक क्रांतिकारक घटना म्हणून ओळखल्या जाते आणि ह्या साहित्यानं मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. इथून सुरुवात करत आपण ह्या साहित्याने काव्य असतील, कथा असतील, पथनाट्य असतील, कादंबरी, स्वकथन, शाहिरी, नाट्य, चित्रकला असे वेगवेगळे पैलू जोपासले असं सुद्धा आपण माहिती या आपल्या व्याख्यानामधून दिली. आणि माहिती देत असताना चारवाक, बुद्ध, कपिल यांचा सुद्धा उजळता उल्लेख केला. त्यासोबतच डॉक्टर किरवले, वामनदादा कर्डक, राजानंद गडपायले, राजा ढाले, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, दया पवार, गंगाधर पानतावणे सर असे विविध नावं आणि त्यांनी निर्माण केलेलं साहित्य याविषयी माहिती देत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तर्क, विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला आणि तो जोपासला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या अनुषंगानंच मग सामाजिक वास्तवता मांडून शोषणमुक्त समाज निर्माण करणे व सामाजिक स्फूर्ती निर्माण करून एक संकुचित जी मनोवृत्ती असते ती नाकारणे, वैश्विक बंधुभाव निर्माण करणे आणि ही क्षमता आंबेडकरवादी मराठी साहित्यामध्ये जोपासली गेली आहे आणि या साहित्याने समाज परिवर्तन घडवलेले आहे अशा आशयाचे विचार व्यक्त करून आपण एक विस्तृत अशी माहिती या ठिकाणी दिली. मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठी.